नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, माननीय उच्च न्यायालयाने विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक 13 मे 2025च्या अनुषंगाने माहिती नोंदविण्याबाबत फॉर्म स्कूल पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता फॉर्म मोबाईलच्या सहाय्याने कशा प्रकारे भरायचा आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. यासाठी आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च बारमध्ये आपल्याला education.maharashtra.gov.in सरळ पोर्टलचं स्कूल लॉग इन ओपन करायचं आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकाल. आता या ठिकाणी सरळचं हे स्कूल पोर्टल आहे. आता या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपल्या शाळेचा UDIS क्रमांक आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि खाली जो हा कॅप्चा कोड दिसत आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि खाली आपल्याला लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कॅप्चा कोड या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचा आहे. लॉग इन सक्सेस अशा प्रकारचा या ठिकाणी मेसेज येईल आणि आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत. आता या ठिकाणी आपल्याला एक न्यू टॅब दिसत आहे, विद्यार्थी सुरक्षा फॉर्म, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा विद्यार्थी सुरक्षा फॉर्म आपल्याला दिसेल. या ठिकाणी काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. नंबर 1, माननीय उच्च न्यायालयाचे आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा माहिती प्रत्येक शाळेने विहित कालमर्यादेत भरणे अनिवार्य आहे. 2, प्रत्येक बाबीची म्हणजे यामध्ये एकूण 60 प्रश्न दिलेले आहेत. संक्षिप्त उत्तर लिहिणे अनिवार्य आहे. आवश्यक असेल तेथे थोडक्यात माहिती नमूद करावी. माहिती प्रथम सेव्ह करावी, माहितीची खात्री करावी, त्यानंतर माहिती फायनलाइज करावी. माहिती फक्त सेव्ह केल्यानंतर तुम्ही अपूर्ण माहिती पूर्ण करू शकतात किंवा दुरुस्त करू शकतात आणि माहिती फायनलाइज झाल्यानंतर तुम्ही माहितीत बदल करू शकणार नाही. आता यामध्ये आपल्याला 1 ते 60 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला होय नाही किंवा लागू नाही असे पर्याय दिलेले आहेत आणि थोडक्यात माहिती लिहिण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कमाल 200 अक्षरापर्यंत या ठिकाणी आपण माहिती लिहू शकणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिला प्रश्न आहे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक 13/5/2025 शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकापर्यंत व्हॉट्सअप, ईमेल, इतर माध्यमामार्फत पोहोचवला आहे का? तर या ठिकाणी आपण होय लिहिणार आहोत आणि यामध्ये थोडक्यात माहिती आपण लिहू शकतो की पालकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठविण्यात आली आहे. म्हणजे आपण पालकाच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा शासन निर्णय पोहोचवण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी आपण सर्व प्रश्नाचे वाचन या ठिकाणी करायचे आहे आणि होय नाही हे उत्तर देऊन आपण या ठिकाणी त्याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण लिहू शकणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. सोडवल्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापकाचं नाव लिहायचं आहे आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे आणि
सुरुवातीला आपल्याला सेव्ह करायचा आहे. प्रकारे डाटा सेव्ह सक्सेसफुली हा मेसेज आपल्याला येईल. या ठिकाणी आपण लिहिलेला पहिला प्रश्न या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत आणि माहिती सुरुवातीला सेव्ह करणार आहोत. आता या माहितीमध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी करू शकणार आहोत. एकदा आपण माहिती फायनलाइज केली तर आपल्याला माहितीमध्ये बदल करता येणार नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी सुरक्षा फॉर्म आपल्याला भरायचा आहे.